नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. आज आपण चाललो आहोत रानाकडे. खूप पाऊस झाल्यामुळे आपण गाडी लावली तिकडेच रोडवर आणि इथं बघा तुम्ही बघू शकता चिखल पाणी साचलेलं आहे. नदीला पण खूप पूर आलता. आता जरा पाणी कमी झालेलं आहे आणि इथं जाताना कवट वगैरे घेतलेत आपण आणि थेट वावरात आलोत. बघू शकता तिथे कसं सगळीकडे हिरवगार आहे आणि डायरेक्ट मग विहिरीपाशी येऊन तिथे एक खडा टाकला पाण्यात. म्हटलं बघा किती खोल आहे आणि हे पाणी तर पावसात साचलेलं आहे बघा. आपला पहिला ब्लॉग असल्यामुळे आपल्याला जरा लाँग ब्लॉग पाहिला आहे आपला असा व्हॉईस मेकिंगचा. तर बघा कसा जमला का नाही सांगा कमेंटमध्ये. आणि आपण उसाला आल्यामुळं इकडं जरा बघितलं ऊसगीस कसा आहे, जरा 65 सिगरेट साळून घ्यावा म्हणलं. तिथं किती कांड्या गिंड्या जरा मोजून बघावं म्हणलं. तर बघा बघू शकता तुम्ही किती कांड्या आहेत आपल्या उसाला. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 कांड्या. आणि आमच्या भागात कोणी पाचट शाळेत नसल्यामुळे आम्ही आता पाचट शाळणार आहोत. बघणार आहोत की कसं आहे पाचट शाळल्यावर ऊसाचं काही ॲव्हरेज वाढतं का. तर आपण वावरात आलेलो आहोत. आता पाचट गिचट शाळून घेऊ थोड्याफार साऱ्या. रोज थोडं थोडं म्हणलं तर होऊन जाईल, कारण आमच्या इकडे कोणी पाचट शाळत नसल्यामुळे कोणी रोजाने पण काय असं लावायला जमणार नाही आपल्याला. जमन पण आधी 1 साल घरी करून बघावं, मग पुढच्या वर्षी लावता येईल. खत पण आणखी इरगळलं नाही बघा. कसं आहे कोणाबार 10-26 पडलेला आहे. सगळं पाचट वगैरे आपण साळून घेतलं. क्लिप गिप काय काढल्या नाही, काम होतं भरपूर. इथं 4 साऱ्या आपण पाचट साळून घेतल्या बघा. कसा दिसतो पाचट साळल्यावर ऊस. कमेंटमध्ये सांगा तुमच्या भागाला पाचट साळतात का नाही. आमच्या भागाला ऊसाला पाचट साळत नाही बिलकुल. आम्ही पहिले वर्ष साळून बघणार आहोत. जर ॲव्हरेजमध्ये फरक बसला तर दर साल पाचट साळणार आहोत. तर इथं ऊस एकदम ओकेमध्ये दिसत आहे तर पाचट साळल्यामुळे. आणि तुमच्या इकडे पाचट कसे साळतात ते सांगा आम्हाला. इथं आम्ही हिरवं पण साळलं आहे आणि वाळलं पण साळलं आहे. आम्हाला नंतर कळलं की बाबा हिरवं साळीत नसते. तर जाताना ऊस वगैरे घेतला आहे थोडा, गोड नाही पण घेऊन टाकला. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. एकदा इकडला व्ह्यू पण बघून जा तुम्ही आता. कसा आहे इकडं व्ह्यू पाण्या पावसाचं.